नांदेडमधून काही महिन्यांपूर्वी एक हादरवणारी घटना समोर आली होती। आचल मामडीरवार या तरुणीच्या प्रियकराचा तिच्याच वडिलांनी आणि भावाने गोळ्या घालून आणि डोक्यात फरशीने वार करून खून केल्याची घटना समोर आली होती। या घटनेत आचल मामडीवार या तरुणीचा प्रियकर असलेला सक्षम ताटे या तरुणाचा मृत्यू झाला। हे प्रकरण राज्यासह देशभरात चर्चेला आले होतं। या प्रकरणात आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आचल मामडीवारने केली होती। तसेच तिने सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न केलं होतं। आता आपण कायम सक्षमच्याच घरी राहणार, त्याची आई वडिलांचा आधार बनणार असंही त्याने त्यावेळी म्हटले होते। परंतु आता आयुष्यभर प्रियकर सक्षमच्याच घरी राहणार असलं म्हणणाऱ्या आचल मामडीवारने त्याचं घर सोडलं आहे। ते आता आपल्या आजीसोबत राहत असल्याची माहिती समोर आली। सक्षमच्या आईने एका वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली की त्यानंतर ट्रोल होत असलेल्या आचलने समोर येऊन घर सोडण्याचं कारण सांगत सक्षमचा भाऊ तिच्यासोबत चुकीचं वागत असल्याचं सांगितलं। त्यावरून आता सक्षमच्या आईने आणि आचलने सक्षमच्या भावासोबत झालेले बोलणे आणि ती काय करत होते, ती काय म्हणते याची माहिती सांगत माझ्या मुलाला बदनाम करू नका असं म्हटलं आहे। दरम्यान आता आचल मामडीवारने सक्षम ताटेचं घर सोडल्यानं याची चांगली चर्चा सुरू आहे। याबाबत तिला विचारलं असता तिने धक्कादायक दावा करत म्हटलं की तिने सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप केला। तो आपल्यासोबत चुकीचं वागत होता, अनेकदा मला चुकीचा स्पर्श केला असा आरोप आचलने केला आहे। त्याचबरोबर तो जो माझ्याशी वागत होता ची कल्पना त्याच्या कुटुंबियांना देखील दिली, परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून आपलं त्याचं घर सोडलं असं आचलने म्हटलं आहे। परंतु या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आलं आहे। सक्षमच्या आत्याने आईने मोबाईल मधील काही मेसेज दाखवून मोठा दावा केला। त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना चॅट दाखवत म्हटलं की आता आमचं एकच लेकरू आहे, तिला हात जोडून विनंती करते की मला आमच्या मुलाला बदनाम करू नको, त्याने तुला काहीही केलं नाही, तो सारखा तुला वहिनी वहिनी करायचा असं सक्षमच्या आत्याने म्हटलं आहे। दरम्यान यावेळी सक्षमच्या आत्याने आचलचे काही मेसेज देखील प्रसार माध्यमांना दाखवले, ज्यामध्ये आचल सक्षम ताटेच्या भावाला बोल की बाळा असं म्हणत आहे। तसेच तिचे इतरही काही मेसेज समोर आले आहेत। यावरून सक्षम ताटेचा भाऊ आणि आचलमध्ये संवाद सुरू होता असंही दिसून येत आहे।